मॉर्निंग एव्हरीवन. आणि आमची मम्मी सकाळ सकाळी काय करत बसले, तांदूळ निवडते, गहू निवडते. काय झालं असं? अरे चुकून झालं ग. तांदूळ मला दिसतंय गहू आहेत ते. अगं चुकून जरा काय, ब्रेन इज नॉट ब्रेनिंग. खरंच माय ब्रेन इज नॉट ब्रेनिंग राईट नाव. खरं तर हे चुकीचं आहे सेंटेन्स, पण ते काय म्हणतात त्याला, फेमस आहे. ब्रेन इज नॉट ब्रेनिंग, स्टडी इज नॉट स्टडिंग. पण माझा नेहमी व्लॉग चहा करताना चालू होतो, तो दुपारी असो सकाळी असो. प्रेम आहे यार ते माझं एक. प्यायचे चहा झाला असंच व्लॉग चालू. मम्मी तुला चहा प्यायचं तुमचं? अजिबात नाही तुला मी पिते चहा. नाही पिणार मी आज. मी मस्त त्यात दुधात काय म्हणतात त्याला, विलायची, साखर थोडीशी टाकून, नाहीतर बूस्ट पिते मी. बूस्ट चहा नको कुणाला खरं प्यायचंय का? ओके, आता बघा मम्मीला प्यायचा, मम्मी चहा करणार आहे. माझ्या व्हिडिओमध्ये थोड्याशा वेगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला थंबनेल वरून कळालंच असेल की आज आम्ही नाटक बघायला जाणार आहोत. आणि तुम्हाला सांगते, आम्ही इतकी नाटकं बघितलेत, म्हणजे पिक्चरपेक्षा जास्त नाटकं आम्ही जास्त बघितलेत. आणि नाटक बघायला खूप छान वाटतं, म्हणजे तुमच्या समोर ते चाललेलं असतं, म्हणजे कोणतं हे प्रकारचं एडिट नाही किंवा काही नाही, जे पण आहे सगळं रिअलवालं चाललेलं असतं. सो बघायला खूप छान वाटतं. तर आजही असंच नाटक आम्ही बघायला जाणार. ते आयोजित केले आपुलकी प्रतिष्ठान मार्फत. तर येस, खूप छान नाटक आहे. आणि आम्हाला शाळा पण इतकी छान लाभलेली की वर्षातून 2 नाटकं असायची शाळेकडून. आणि त्यामुळे तर आम्ही खूप बघितलेत नाटकं, म्हणजे 7वी पासून तर खूप बघितलेत. म्हणजे प्रत्येक वर्षी 2, असे 10वी पर्यंत आम्ही नाटकं इतकी बघितलेत ना, म्हणजे 4 वर्षांनी 8 नाटकं आम्ही बघितलेली आहेत. आणि हे आता 9वं नाटक आहे. आणि आमच्या पप्पांना पण खूप आवड आहे नाटक किंवा पिक्चर बघण्याची, त्यामुळे आमची पण हौस होते. त्यासाठी मी जाणार आहे तिथे रांगोळी काढायला. तर मी तुम्हाला पण घेऊन जाते, म्हणजे तुम्ही रांगोळी बघा, मी काढते. आमच्या मध्ये रांगोळी काढायला त्यांना घेऊन येते. या रांगोळी काढायला. आज मस्त गवती चहा गवती चहा दाखवायचं राहिलं तुम्हाला गार्डनच्या व्हिडिओ मध्ये, पण तो त्यांना काय माहितो गवती चहा आहे. गवती चहा पण आहे आमच्यात. आमचा खरं तर खूप मोठा गड्डा होता, असा मोठा भर आलेला. पण आम्ही फिरायला गेल्यावर, आय थिंक कोकणच्या ट्रिपला गेल्यावर कोणीतरी त्याचं काम केलं. कुत्री पण भरपूर येतात, त्यांनी पण केलं असेल काय माहिती. तर मी आता थांबा हे दोघं मला हसवतात मी कॅमेरा चालू केला का. तर आता मी चालले रांगोळी आणायला. जसं की तुम्हाला म्हटलं आमचं नाटक आहे, तर तिथं मला मस्त रांगोळी काढायची आहे. तर बघू आता कोणकोणती रांगोळी कोणत्या कलरची घ्यायची. सो लेट्स गो. तर मी रांगोळी घ्यायला गेले होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. तर तिथं अशी त्यांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि मी पहिल्यांदा बघितलेली. आणि तुम्हाला पण कशी वाटली नक्की सांगा. जो ते मध्ये कार्यक्रम होता, तर याच मूर्तीचा तो कार्यक्रम होता. ही काढली मी रांगोळी. जे पप्पा मस्त रेडी झालेत. पप्पा इकडे बघा. तर मी रांगोळी काढून आलोय, मस्त फ्रेश झाले, आता तयार झाले. तर आता चालू आहे नाटक बघायला. आणि त्या नाटकाचं नाव आहे अमेरिकन अल्बम, असं नाव आहे नाटकाचं. आणि आम्ही खूप नाटकं बघितले, आणि हे आता आमचं इथे 9वं नाटक आहे बघायचं. आणि हे आयोजित केले आपुलकी प्रतिष्ठान मार्फत. सो लेट्स गो.
थँक्यू. नाही तरी कसं आहे 2-3 वर्ष झालं प्रॅक्टिस आहे ना. तर आम्ही बसलेलो आहे आणि पप्पा गेले. जाते त्या शिवसृष्टीचं शिवस्मारकाचं लोकार्पण गेल्याच महिन्यामध्ये सांगोला शहरामध्ये मुख्य अशा शिवाजी चौकामध्ये झालेलं आहे. हे आहेत नाटकातील कलाकार आणि ह्याच्यातल्या बऱ्यापैकी लोकांना ओळखत असाल. सो फुलपाखरू मालिकेतील जे वैदेहीचे बाबा होते, सो ते त्यांचं मेन कॅरेक्टर होतं नाटकामध्ये. आणि मी तर सर्वांसोबत फोटो काढला, त्यांच्यासोबत पण काढला. सो येस, मला खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि त्यांनी छान असं माझं कौतुक केलं, कारण की मी रांगोळी पण काढली होती त्यामुळं. आणि मी आता आमच्या टीमची ओळख करून देते. आणि आमचे सहनिर्माते आहेत मिस्टर मोहनदास प्रभू, धीर गिराणी सर, तर हरिहर काले सर, दीपक करंजीकर, मी स्वतः भाग्यश्री देसाई या नाटकाची निर्माती आणि त्यात निलिमा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री, मेधा पाठक, मेघा फडणवीस, मला धक्के देऊन मी बाजूला, अमृता पटवर्धन आणि चिन्मय पाटसकर, निशी. आमची टेक्निकल टीम इथे आहे. हे आहेत आपुलकी प्रतिष्ठानमधले सदस्य आणि अध्यक्ष, ज्यांच्यामुळे हे नाटक इतक्या छान पद्धतीने नियोजन केलं गेलं होतं. तर तुम्हीसुद्धा जर तुमच्या शहरामध्ये हे नाटक असेल तर नक्की बघा. आदरपूर्वक हा चेक देते. तो थोडका नसून रुपयाचा चेक दिलेला आहे. आभार व्यक्त करतो. आणि भाग्यश्री देसाई यांना एक आभाराचं पत्रही या निमित्तानं दिलं जात आहे. खरं तर ही आभाराची भाषा परखेपणाचीच. इतकं मोठं सहकार्य त्यांनी आपुलकी प्रतिष्ठानला केलेलं आहे. आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय राजेंद्र यादव सर यांना. नमस्कार. जास्त वेळ घेणार नाही. अमेरिकन अल्बम या नाटकाच्या निमित्ताने आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व नाट्य कलाकार, समोर आपुलकीने नाटक पाहायला आलेले सर्व नाट्यप्रेमी, आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. आपुलकी ही संस्था सर्वसामान्यांच्या वेळेला उपयोगी पडणारी संस्था असून गोरगरीब वंचितांच्या आयुष्यात एक ज्योत निर्माण करणारी संस्था म्हणून नावलौकिकास येत आहे. ही संस्था 6 वर्षात अनेक गोरगरिबांच्या मदतीला धावून गेल्यामुळे अनेकांना आता आपुलकी जवळच वाटत आहे. म्हणूनच सांगोला शहर व तालुक्यातील अनेक जण आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून आपुलकीला मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत. केवळ 200 रुपये महिना सदस्यांकडून घेतल्या जातात आणि या जमा रकमेतून वंचितांना थोडाफार आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. एकल महिलांना शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, पिठाची गिरणी, ज्येष्ठ महिलांना 2 पिलांच्या शेळ्या घेऊन देणे, दिव्यांगांना 3 चाकी सायकल देणे, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत करणे, दिवाळीच्या पूर्वसंध्येला बालावरील लोकांना दिवाळी फराळ देणे, त्यांच्या मुलांना कपडे देणे, महिलांना भाऊबीजेची साडी भेट देणे, शाळा सुरू झाल्यानंतर गरीब मुलामुलींना वह्या पुस्तके दप्तर वाटप, शाळेत चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप आदी विविध उपक्रम आपुलकी राबवत आहे. आतापर्यंत 100च्या वर सायकलचे वाटप करण्यात आले आहे. कामांची यादी खूप मोठी आहे, परंतु वेळेअभावी ती इथं सांगता येत नाही. महत्वाचे म्हणजे सांगोला शहरात व्यक्तीला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेण्यासाठी वाहनाची सोय नव्हती. त्यासाठी आपुलकीने 2022 मध्ये लोकवर्गणी गोळा करून 5.5 लाख रुपये खर्च करून मोक्षरथाची सोय केली. गेल्या 2.25 वर्षात 250 कुटुंबांनी या मोक्षरथाच्या माध्यमातून आपल्या मृत नातेवाईकाला सन्मानाने स्मशानभूमीपर्यंत नेऊन अखेरचा निरोप दिला आहे. त्याचबरोबर आपुलकीच्या वतीने घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना लागणारी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गेल्या महिन्यापासून एक उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच वेळी अनेक रुग्णांची मागणी या मशीनला येत असल्यामुळे स्वर्गीय सुलभा सबनीस यांच्या स्मरणार्थ आलेल्या आजच्या या देणगीतून आणखी एक मशीन आज उपलब्ध करून देत आहोत. या मशीनचा लोकार्पण सोहळाही आता आपण
देसाई मॅडम यांच्या हस्ते करणार आहोत. आज मिळालेल्या या देणगीतून सर्वांना उपयोगी पडेल असे प्रोजेक्ट ही भविष्यात राबवण्याचा मानस आहे. त्यांनी दिलेल्या या देणगीचा वापर अगदी योग्य ठिकाणी आम्ही करू असा शब्द मी या प्रसंगी देतो. त्याचप्रमाणे भाग्यश्री मॅडम यांनी त्यांच्या माहितीत अशा देणगी देणाऱ्या काही संस्था असतील तर त्यांनाही आपुलकीला देणगी देण्यासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरून आपुलकी आणखी मोठे होण्यास मदत होणार आहे. भाग्यश्री मॅडम यांनी दिलेल्या देणगीचा मी अंतःकरणपूर्वक स्वीकार करतो आणि त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं सांगायचं म्हटलं तर अगदी योगायोगाने नाटकाच्या निर्मात्या देसाई मॅडम यांच्याशी संपर्क झाला आणि थोड्या बोलाचालीतच नाटकाचा प्रयोग ठरला आणि नाटकाच्या तयारीला आम्ही सदस्य लागलो. सर्व सदस्यांच्या सहकार्याने आजचा नाटक प्रयोग यशस्वी होत आहे. भाग्यश्री ताईंचं माहेर सांगली आहे. सांगली आणि सांगोल्यात खूप फरकही नाही आणि अंतरही नाही. तेव्हा भाग्यश्री ताईंनी सांगोला हेही आपलेच माहेर समजून आपल्या आपुलकीच्या सर्वांवर बहिणीप्रमाणे प्रेम असू द्यावे अशी माफक अपेक्षा व्यक्त करताना आज आवर्जून एक उल्लेख करावा वाटतो. मॅडम, नाटक अनेकांनी पाहिलेले आहे, परंतु आज या ठिकाणी नाटक न पाहिलेले पण अनेक रसिक आलेले आहेत. त्यापैकी एक जोडपं नाटक पाहायला नाही तर केवळ ऐकायला आलेलं आहे. ते म्हणजे दोन्ही डोळ्याने अंध असलेले राजू बटकर आणि सुरेखा बटकर. पुन्हा एकदा देसाई मॅडम व त्यांचे सहकारी सर्व नाट्यरसिक आपुलकीला नेहमी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपुलकीला लाख मोलाची देणगी दिल्याबद्दल या नाटकाच्या निर्मात्या भाग्यश्री देसाई यांचा आपुलकीकडून सन्मान केला जातोय. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. नंतर त्यांचा सत्कार करण्यात आला आणि तुम्ही ऐकलंच असेल की आपुलकी प्रतिष्ठानने कोणकोणती कामे, सामाजिक कामे केलेली आहेत. तर हा व्हिडिओ करण्यामागचा एकच हेतू होता, ते म्हणजे लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी लवकर पोचत नाहीत. तर मी म्हटलं की माझ्याकडे इतकी छान फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली, तर मी त्यांच्यासोबत शेअर करते आणि तुम्हा सगळ्यांना पण अशी विनंती करते की तुम्हीही जे गरजू लोक आहेत तर त्यांना तर नक्की मदत करा. आणि जे मदत केल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन भेटतं ते वेगळंच असतं. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.